जोपर्यंत हे पाक होत नाही तोपर्यंत मी शिजवत राहणार. आणि जास्त नाही शिजवत, 15-20 मिनिट असं शिजवते कमी गॅस फ्लेमवर आणि बंद करते गॅस. जसा जसा वेळ भेटेल तसा तसा शिजवते. आता हा पाक बनवण्याचा पूर्ण दिवस निघून गेलेला आहे. सकाळी दुपारी शिजवलेला, आता संध्याकाळी थोडं शिजवते 15-20 मिनिट आणि याला तसं तसं झाकून गॅस बंद करून ठेवून देते ताटात. याला थोडं 15-20 मिनिट शिजवे. आता शिजत आलेला आहे, थोडा म्हणजे गरम झालेला आहे गंज. बुडबुड्या फेस वगैरे यायला लागला. आता कसं गॅस सुरू केली आणि पाहिल्याबरोबर व्हिडिओमध्ये पण शूट केलं. आता हे जसं हे शिजेल बंद करेल तशी मी परत गॅस सुरू करून व्हिडिओ सुरू करून दाखवेल परत. आता याला एका स्टेजवर गॅस बंद करायची आहे की हा जो पाक म्हणजे पाक बनला, हे अजूनही पाक बनायचा आहे. हा जो पाक बनायचाच आहे. एकतारी पाक बनला की नंतर थोडा पाक बनत आला किंवा बनला, ह्या स्टेजवर याला पूर्ण थंड करून याच्या बिया काढणार मी. याच्या बिया काढणार, थंड झाल्यावरच बिया निघेल ना. तर मग ह्या बिया काढून अंदरचं जे ज्यूस असते ते पूर्ण ड्राय झालेलं असते. आतापर्यंत झालं असेल कारण की ह्या साखरच्या पाकामध्ये ते पूर्ण ड्राय होते. तर थंड झाल्यावर ह्या बिया काढून डबल मी याचा पाक बनवेल. अशी ही प्रोसिजर आहे. थोडं लुसलुसीत झालेलं आहे छान. हे बघा, ही जी बाजू आहे ना, हे एकाच वेळेस हे बघा थोडं लुसलुसीत झालेलं आहे. पण पाणी मॉइश्चर म्हणून जो असते ते अजूनही आहे याच्यात. तर थोड्या वेळाने बंद याच्यासाठी करते की अंदरच्या हीटने ते परत थोडं पकेल. गॅस बंद करते. आता ही थंड झालेली आहे, रात्र झाली. थोडं याला आणखी शिजवते 20 मिनिट. आणि हे बघा, हे लाल झालेलं आहे, थोडंसं चिकट झालेला आहे थोडा. हे बघा, पण याचा पाक झालेला नाही आहे. आता मी आणखी थोडा वेळ याला कमी गॅस फ्लेमवर शिजवणार. हे सगळे असे चापट झालेले आहे. हे बघा, हे चापट झालेलं आहे. याचा अर्थ याच्या अंदरची जे पाणी आहे अक्षरशः 80% सुकलेलं आहे पूर्ण. थोडं फोडूनही दाखवते. हे बघा, पूर्ण पाणी सुकलेलं आहे. आता ही लास्ट स्टेप आहे. 20 मिनिट शिजवते याला. आणि ह्या ज्या बिया आहे ह्या ज्या बिया आहे ह्या अलगद निघतात. ह्या काढते मी. जरी ह्या काही निघल्या नाही तशा पूर्णच काढणार मी ह्या बिया. जरी ह्या निघल्या नाही तरी ह्या कडू लागत नाही. याच्या पहिले मी
2-3 स्टेप 60-60 लिंबाचे लोणचं टाईप बनवलेलं आहे. तर हे कागदी लिंबूचं लोणचं आहे, पण याचा जो कलर हे डिझाईन आहे अशीच राहणार. कारण तर हे आता हे पूर्ण मी जे फोडलेलं आहे ना ते असेच हे सगळे मागे पुढे झालेले आहे. पूर्ण याचं पाणी आटलेलं आहे. पण हे जे साखरेचं पाणी आहे ते साखरेचं पाणीच आहे. याला साखर हे पूर्णपणे पाक नाही झाला, पाक होतपर्यंत शिजवायचं आहे. आता याला 20 मिनिट मी आणखी शिजवते. उरलं सुरलं पाणी कोण्या लिंबाचं अंदरचं असेल तर हे आटून जाईल, एखादी लिंबू असेल तर. आणि याला दुसरी स्टेपमध्ये याचे पूर्ण थंड झाल्यावर हे आता जसं मी लिंबाचं साल्ट काढलं 2 भागात हे करते, विभाग 2 भाग करते एका लिंबूचे. आणि नंतर मग पूर्णपणे एक तारी पाक होतपर्यंत याला परत शिजवते साल्ट काढल्यानंतर. आणि ते जुशी असं जरी एकदा वाटीत घेऊन खाल्लं तरी दुसऱ्यांदा असं वाटते की परत एक फोड घ्यावा. याच्यामध्ये मी विलायची पावडर फोडून टाकते. बस एवढंच ठेवते मी, कारण का हे उपवासालाही खाण्यायोग्य आहे. आणि हे 2 लिंबू खाल्ल्या जाते. 4 म्हणजे 2 लिंबू खाल्ल्या जाते. इतकं छान आंबट तर वाटतच नाही, पण थोडंसं गोड आंबट घशात थोडी ताजं असल्यामुळे घशात थोडा किंचित 1 सेकंदासाठी कडवटपणा येतो, तोही नाहीच्या बरोबर. आणि साखर मी जाणून बुजून जास्त टाकलेली नाही आहे. आता हा फेस पूर्ण आटेल याची हे लास्टची स्टेप जे आहे, हा फेस जो येत आहे ते हा फेस चाचणी बनाच्या पहिल्याचे लक्षण आहे. हे सांगत आहे की याच्यात थोडं जरी पाणी असेल तर हे निघून जाईल. हे जसं असंही ठेवता येते, पण चाचणी होणं साखर जास्त टाकायची होती, पण मी साखर जास्त टाकली नाही. मागे पुढे टाकेल मी मसाले जेव्हा यूज करेल तेव्हा थोडे थोडे काढून. पण सध्या हे एवढाच पाकामध्ये पाक बनवून ठेवणार. हे जाम टाईप पाक बनते हा एकतारी. हे बघा गाईज, हे आता परत मी म्हणजे अर्ध्या तासाने याला शिजवत आहे. आज कामाला सुट्टी दिली असल्यामुळे, कारण का कामं करून एक्स्ट्रा काम करणे म्हणजे थोडं भारी जाते. आता हा पाक जेमतेम बनून राहिला बघा. हे घट्टपणा आलेली आहे बघा, घट्टपणा आलेली आहे. आणि हा पाक बनत आहे, चिकट आलेला आहे. थंड झाल्यावर हे चिकट आलेलं आहे. थोडा चिकट आलेला आहे. आता हा 2-3 वेळा याला जेव्हा 15-15 मिनिट म्हणजे अर्धा तास एकसारखं जर मी याची पाक जर बनवली तर हे काय होईल, हे शिजणार नाही पूर्णपणे आणि पाक बनून जाईल. आणि याच्यामध्ये लिंबू राहील, लिंबामध्ये पाणी राहील. म्हणून मी गॅस बंद करून त्याच्या हीटनीच काही म्हणजे त्याच्या अंगच्या गरमीनं शिजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ह्या साखरेचा पाक बनत आहे. दिवसातून मी 4-5 वेळा तरी याला 15-15 मिनिट शिजवत आहे. तर हा पाक बनलाच, आता थोडा बनायचा आहे. आणखी याला 15-20 मिनिट ठेवते कमी गॅसवर.
हे घट्ट होत आहे. हे बघा, हे जे बॉईल होत आहे तर याचा फेस पूर्ण नाहीच्या बरोबर आहे, म्हणजे फेसच नाही आहे याला. पूर्ण याचा फेस निघत आहे, काहीच फेस नसल्यासारखा आहे बघा. थोडा थोडाच असल्यासारखा फेस आहे आणि हा पाक होत आहे. आता हे असं मध्ये मध्ये फिरवावं लागते, कारण का जर गॅस सुरूच ठेवली आणि लक्ष नाही राहिलं तर हे जळलं नाही पाहिजे, जळते गॅस. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर एक तर हे अशा गंजामध्ये शिजवावं लागते, नाहीतर हा पाक जळते बरं. म्हणून ते थोड्या प्रमाणात